कॅन्सल करतात काही काही राईड्स. नाही तुम्ही पोहोचला तर जाऊ ना. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आता मी झोपेतून डायरेक्ट उठून प्रियांकाला सोडवायला चाललोय जिमला. बघू आता गेलो. भाजीपाला घ्यायचा तरी जरा पिशवी. या परत डबल काम करा. भाजीपाला आहे, जिम आहे, काय होतं ऍडजस्ट. लेट्स सी. घरी एक्सरसाइज करायचा विचार होता माझा, पण म्हटलं जाऊन येऊ जिम मध्ये. अर्धा तास का होईना पण जिम मध्येच करू. लेट्स गो गाईज, गेट रेडी विथ मी. सेकंड पार्ट. हे बघा गाईज, मी आता ऑफिससाठी रेडी झालोय आणि विमान आता उठलं. हे नकात नको बोट घालू, बॅड मॅनर्स. शी. गाईज आता जाऊयात कार घेऊन, कारण बाहेर धोधो पाऊस चाललेला आहे. बघा आता एवढा डेंजर पाऊस चालू आहे, कसं मी टू व्हीलर घेऊन जाणार. गाईज हे गॅजेट घेतलंय मी ॲमेझॉनवरून. हे बघा असं दिसतंय काहीतरी, आणि मी दाखवतोय कसं लावायचं, कुठे लावायचं, आणि याची किंमत पण सांगतो. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. हे बघा हे असं लावायचं. याला सक्शन आहे मागे, आणि तुमच्या समोर अशी स्क्रीन वगैरे असली ना तरी चालतंय. असं लावायचं, इथं पकडायचं, आणि याला असं स्ट्रीप आहे. बघा जोडून दाखवा. तुम्ही अशी स्ट्रीप फिरवली नाही टाईट होतं, आणि इथे तुम्ही मोबाईल अटॅच करू शकता. आता माझ्याकडे एकच मोबाईल आहे, त्यामुळे कसा अटॅच होतो हे दाखवू शकत नाही मी. पण आयफोनला इथं मॅग्नेट असतं बॅक साईडला, तर आयफोन इथं इझिली अटॅच होतो. जर आयफोन नसेल तर ते मॅग्नेटिक क्लिप पण देतात तुमच्याकडं. ती क्लिप तुमच्या अँड्रॉइड मोबाईलला लावायची, आणि ती क्लिप मग मोबाईल इथे चिकटून ठेवते. आणि 360 रोटेशन आहे बघा, 360, आणि असं पण होते. आणि फायनली याची प्राईस सांगतो मित्रांनो मी, फक्त आणि फक्त 300 रुपये ॲमेझॉनवरून. कोणाला पाहिजे असेल तर खाली लिंक कॉमेंट करा, मी लगेच लिंक पाठवतो तुम्हाला. A few moments later. गाईज 5:15 वाजलेत, घरी चाललोय मी आता. ट्रॅफिक नाही आहे आजकाल, अजून कॅब्स वगैरे सुटलेले नाहीत. गाईज आलेलो आहे घरी मी आता. वाजलेत 5:30. काहीच ट्रॅफिक नव्हतं, झिरो ट्रॅफिक. माहीत नाही आज एवढं कमी ट्रॅफिक का, कारण सकाळी पाऊस होता, लोक लवकर गेले असतील घरी. विमान पण उठलेलं आहे. बघू आपण. यू गॉगल बिगल घालून कुठे चाललाय? कुठे जायचं आपल्याला? नाही बॉल. कुठे बॉल? तिथे. गॉगल का घातला? चष्मा का रे काढला? कुठे ठेवायचा चष्मा? कुठे ठेवायचा? तिथे नाही, ड्रॉवर मध्ये ठेव. ड्रॉवर मध्ये ठेव. ठेवायचं बाबू, आणि इकडे ठेव. ड्रॉवर मध्ये ठेव, आणि इकडे ठेव. ठेव. चष्मा ठेव. याला दिसले काहीतरी. चष्मा ठेव ना ड्रॉवर मध्ये. तिकडे बघ, तिकडे बघ. हाय गाईज. Hi, Dad.
जेवण झालं का काही? झालं तुझं? अरे तुझं झालं का मी विचारतोय. हे तू काय खाल्लं रे? चपाती. अजून अजून भाजी? चपाती खाल्ली. आणि अजून काय खाल्लं? पापड. वड्या खाल्ल्या? वड्या. भात खाल्ला? सांग इथे सांग म्हणा. मी भात खाल्ला आज. खाल्ला. अजून काय खाल्लं? ऑरेंज खाल्लं का? आणि बनाना? बनाना खाल्ला? अजून काय खाल्लं? अजून झालं. तुला मी बोलायला देतो. हा थांबा. हॅलो. आता विवान सांगणार बरं का काय काय खाल्लं. बोल. काय? भात, चपाती, बनाना, अजून आई, बाबा, मामा, काका, मम्मा, आत्तू. आणि समोर बघ कॅमेऱ्यामध्ये. हॅलो गाईज. आणि मी एकटा राहतो घरी. सोडणं म्हणते. मी एकटा. हे ते काढू नको. रुसून बसतो लगेच कसा. नाही दिला. हे घे. धर. हे घे माईक. चल. बोल. मी रडत होतो. मी रडत. ते मॅग्नेट लावले तिथं त्याला निघतच नाहीये. राहू दे आता. निघणार नाहीये ते. काढ तू आता. तू लावलं ना तिथं मॅग्नेट. चलो गाईज. तिकडी 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 तिकडी. कुठे जायचं? हा तिथे जायचं. धरून बसा तू. सोडू नको. मामाकडे बघ. युटर्न घ्या. युटर्न. आता मी तुझ्या अंगावर बसणार बरं का. आता तू खाली गोडा बन. हा चल 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 चल. घोडा बनून ये. हा चल 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 घोड्या. पाणी प्या. पाणी प्या. पाणी पी. पाणी पी ना. कसं पाणी प्यायचं? कसं पाणी प्यायचं? घोडा दमला का? हा दमला ना. मम्मा पाणी दे का? खरं खरं. चल पाणी प्या. उठून पी. उठून पी. उठून पी. हा हे पाणी पी. हा पी. पाणी पी. सांगेल बरं का विवान पाणी. ए पाणी पी. बंद करून टाकीन नाही तर. दूध प्यायचं ना. मम्मा लोन. मम्मा मम्मा दूध दे. विवान बघा कसं दूध पितं डायरेक्ट झोपून. चार्जिंग झाली का रे तुझी? चार्जिंग झाली? झाली ना. काय करतो? कंटेंट नसतो कधी कधी तर पण आपल्याला माहिती आहे कन्सिस्टन्सी ठेवायची होत असतं. कधी कधी एवढा मोठा कंटेंट येतो तुमच्याकडं. 40-50 मिनटाचा ब्लॉग होत असतो. तो मला कट करून करून 10 मिनटाचा करायचा असतो. आणि कधी कधी माझ्याकडे कंटेंटच नसतो. तर असंच बाबा. एव्हरी डे इज नॉट द सेम डे. पण आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची. तुम्हाला माहिती आहे जेन्युइन सबस्क्रायबर्स असतात ना ते आपला ब्लॉग डेली बघणार आहेत. कधी कधी कमी व्ह्यूज येतात. डिमोटिवेट होतो माणूस.
कधी कधी असं होतं कंटाळा येतो तुम्हाला शूट करूशी वाटत नाही, पण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. हेच एक मोटिवेशन ठेवून मी करतो आहे सगळं. आपले सबस्क्रायबर्स पण माहिती आहे मला, टाईम मिळेल तेव्हा ब्लॉग बघत असतात, तर त्याबद्दल थँक्यू. जेन्युअन सबस्क्रायबर असतात ना, ते आपले बघत असतात जसा टाईम मिळेल तसा. हेच सांगायचं होतं की स्टे कन्सिस्टंट, ब्लॉग बघत राहा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. To golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love.